नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर यूट्यूबला खूप दिवस झालं मी मोठा ब्लॉग टाकला नाही किंवा मोठी घटना टाकली नाही। तर आपले छोटे छोटे व्हिडिओ शॉर्ट यूट्यूबला पण आणि इंस्टाला पण टाकत राहते। घरच्या कामांमुळे किंवा शेताच्या कामामुळे मला काही मोठी घटना सांगायला जमलं नाही। तर आज घटनेला आपली सुरुवात करूया। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपलं चॅनल मॉनिटाईज व्हायच्या जवळजवळ आलेलं आहे। म्हणजे सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेत आहे, फक्त आपल्याला वॉच टाईम कमी पडतोय। वॉच टाईम भरपूर होता पण व्हिडिओ न टाकल्यामुळे वॉच टाईम आपला कमी कमी होत चाललेला आहे। त्यामुळे माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा। आणि चला आपली घटना घडलेली कुठे बघूया। तारीख होती 18 जून, लोहगड। तारीख होती 18 जून, लोहगड या ठिकाणी घडलेली घटना आहे। सविस्तर तुम्हाला माहिती सांगते। त्यांच्या लग्नासाठी केतन विशाल अग्रवाल असं या मुलाचं नाव आहे आणि केतन विशाल अग्रवाल वय 26, राहणार पिंपरी चिंचवड पुणे येथील खूप बिझनेसमन, मोठ्या बापाचा मुलगा, खूप मोठा त्यांचा बिझनेस, अरबपती, करोडपतीपेक्षा मोठा अरबपती, भरपूर पैसा। मुलगा लग्नाला आल्यानंतर त्यांनी अरेंज मॅरेज त्यांच्याच पाहुण्यातील दुसऱ्या बिझनेसमॅनशी सिया नावाच्या वय 25 या मुलीशी त्याचा विवाह ठरवला। साखरपुडा झाला आणि लग्नाची तारीख जुलै महिन्यातील काढली। सगळं व्यवस्थित असताना जयपूरला 20 पॅलेस त्यांनी बुक केलं होतं लग्नासाठी आणि 2 प्रायव्हेट विमानं मी बुक केली होती। खूप मोठ्या व्यक्तीचा मुलाचं लग्न असल्यामुळं, श्रीमंताच्या घरचं लग्न असल्यामुळं खूप पैसा, खूप सगळं काही असताना सुद्धा मुलाला जीव गमवावा लागला। ते कसं चला बघूया। 14 तारखेला 14 जूनला लोहगड महाबळेश्वर येथे सिया आणि केतन दोघंजण फिरायला गेले होते। फिरून आल्यानंतर 16 तारखेला ते बाली या ठिकाणी प्री वेडिंग शूटला जाणार होते। पण तिनं नाटकं काय केली की तिनं पासवर्ड हरवला आणि विजा हरवला म्हणून त्याला सांगितलं आणि त्याला रिक्वेस्ट केली की माझा 19 जूनला बर्थडे आहे आणि मला बर्थडेला सरप्राईज पाहिजे। त्याचाही त्या मुलाचाही त्या मुलीत जीव गुंतला होता, होणारी बायको होती, त्याची जीवनाची साथीदारी होती। त्याला वाटलं आपल्याला एवढी मागती म्हणल्यावर आपण नाही म्हणायला नको। तुम्हाला हा बोल काय पाहिजे तर म्हणली मला 19 तारखेचा बर्थडे आपण लोहगडला गेलो होतो, तिथेच मला साजरा करायचा आहे। महाबळेश्वरला मला ट्रेकिंग करायचं, मला फिरायला खूप आवडतं। मुलाच्या मनात नसताना सुद्धा तिच्या इच्छेसाठी तो हो म्हणाला आणि दोघंजण 17 तारखेलाच लोहगडला महाबळेश्वरला फिरायला गेली। सगळं चांगलं असताना, फिरत असताना ह्याच्या मनाध्यानात पण नव्हतं की आपल्या भावनांशी खेळते किंवा हिला आपला जीव घ्यायचा आहे। तिचा 19 तारखेला बर्थडे होता। 18 तारखेला तिनं चेतन चौधरी नावाचा तिचा एक बॉयफ्रेंड होता, त्याला तिनं तिथं बोलवून घेतलं सियानी आणि दोघांनी मिळून त्या किल्ल्यावरून त्याला ढकलून दिलं। ढकलून दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला। पण तिनं पोलिसांना आणि माणसांना सांगितलं की फोटो काढताना पाय घसरून तोल गेल्यामुळं त्याचा तो कड्यावरून खाली पडला आणि मग ती मृत्यू झाला। पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतली। पोलिसांना तिच्यावर संशय होताच पण पुराव्याची वाट बघत होती पोलिसांनी काय केलं, तिचं CDR काढला मोबाईलचा आणि त्या मोबाईलच्या CDRवरून त्यांना एक लक्षात आलं की त्या दिवशी ती सारखी एका मोबाईलच्या कॉन्टॅक्टमध्ये होती आणि तो कॉन्टॅक्ट नंबर काढला तर तो चेतन चौधरी नावाच्या मुलाचा, म्हणजेच तिचा प्रियकरासोबत लग्न करायचं होतं तिला। ह्या घटनेचा शेवट असा झाला की तिनं पोलिसांना कबुली दिली, जबाब दिला। प्रियकरासोबत तिला चेतन चौधरी नावाच्या मुलासोबत तिचं अफेअर होतं, त्याच्यासोबत तिला लग्न करायचं होतं। लग्नाच्या मध्ये घरच्यांनी ही अरेंज मॅरेज ठरवली केतनसोबत, तिला त्याच्यासोबत लग्न करायचं नव्हतं पण घरच्यांना ती नाही म्हणू शकत नव्हती, म्हणून तिनं प्लॅन रचला आणि तो प्लॅन पूर्ण बी केला की केतनला मारून टाकायचं, ॲक्सिडेंट साबित करायचा आणि नंतर चेतनसोबत लग्न करायचं। हा झाला तिचा प्रियकराचा आणि तिचा हेतू। पण याच्यात एका निरपराधी मुलाचा जीव गेला। तिनं जर घरच्यांना सांगितलं असतं मला लग्नच करायचं नाही, मला ह्याच्यावर प्रेम आहे, चेतनवर माझं
प्रेम आहे आणि मी त्याच्यासोबतच लग्न करणार. तर शेवटी आईवडिलांनी तिचं हो म्हणली असती किंवा लव्ह मॅरेज केलं असतं काहीतरी, ह्या मुलाचा केतनचा जीव वाचला असता. फक्त आणि फक्त प्रेम. पैशात ह्यात पैसा काही मतलब नव्हता का. तिची बी श्रीमंती होती आणि होणाऱ्या नवऱ्याची बी श्रीमंती होती, पण तिला तो चेतन सुटत नव्हता ज्याच्यासोबत तिचं अफेअर होतं. फक्त आणि प्रेम आणि अफेअर ह्यातून हा खून झालेला आहे बघा. आणि एका चांगल्या मुलाने आपला जीव गमावलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या इंस्टाला पण व्हिडिओ खूप टाकते, व्हिडिओ इंस्टाचं बी जाऊन बघा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.